अगदी 10 मिनिटात तयार होणारी बेसनाची धिरडी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत अशी ही छान धिरडी अगदी सोपी आहेत आणि करायलाही एकदम सोपी आहेत। अगदी घरच्या अवेलेबल साहित्यात आपण ही झटपट अशी बेसनाची धिरडी तयार करू शकतो। तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या वेळेच्या भुकेसाठी ही धिरडी आरामात करू शकता। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे बघा बेसनाचे धिरडे करतोय। त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन आणि साधारण 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चमचा जिरं घातलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे, अगदी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि आता हे सगळे सुके जिन्नस आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुमच्याकडे जर हँड विस्कर असेल तर त्याने तुम्ही छान मिक्स करून घ्या किंवा चमच्याच्या साहाय्याने जरी तुम्ही एकजीव करून घेतलं, फेटून घेतलं तरी काही हरकत नाही। पण याच्यामध्ये बेसनाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची। त्यानंतर तुम्ही बघा इथे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे। आता आपल्याला डोसा पॅन मी गरम करायला ठेवला होता, मंद आचेवर गरम करून घेतलाय। आता त्याला छान आपल्याला तेल लावून घ्यायचंय। इथे मी चमच्याने तेल लावून घेते। तुम्हाला हवं असेल कांद्याने जरी तुम्ही तेल याला लावलं तरी ते छान स्प्रेड होतं आणि त्यानंतर अगदी तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही यावर धिरडे घालून घेऊ शकता। साधारण थोडा वेळ खालून आपल्याला छान परतून घ्यायचेत, भाजून घ्यायचेत खरपूस असे आणि उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस भाजून घ्यायचेत। अगदी इझिली हे धिरडे तव्यापासून वेगळे निघतात आणि अजिबात तव्याला चिकटत नाही। तुम्ही बघू शकता एका बाजूनी छान असे खरपूस भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी छान याला भाजून घ्यायचं आणि इथे आपलं एक धिरडं पूर्णपणे छान दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून तयार आहे। अगदी इझी आहे ही धिरडी आणि खायलाही तितकीच छान लागतात। तुम्हाला जर कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही पीठ थोडंसं यापेक्षा जास्त पातळ करून घ्या, जेणेकरून जेवढी जास्त पातळ तुम्ही ही धिरडी घालाल तेवढी जास्त ती कुरकुरीतही होतील। अशा पद्धतीने मी अशी मऊसूद ही धिरडी करून घेतलेली आहे। तुम्हाला मी दाखवते। इथे बघा आपलं हे धिरडं छान दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून झालेलं आहे। आता याच पद्धतीने आपल्याला दुसरंही धिरडं छान असंच घालून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने बाकीचीही धिरडी करून घ्यायची। तुम्हाला हव्या त्या आकाराची छोट्या मोठ्या आकारात तुम्ही ही धिरडी करू शकता। अगदी इझिली तयार होतात आणि खायलाही तेवढीच चवदार लागतात। 10 मिनिटात तयार होणारा हा झटपट असा बेसनाच्या धिरड्यांचा नाश्ता तुम्ही हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता। चवीला छान लागतात आणि करायलाही सोपी आहेत। चला तर मग बघा इथे आपलं दुसरं धिरडंही खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे धिरडं दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून तयार आहे। इथे बघा तुम्हाला जवळून दाखवते किती छान जाळी सुटली आहे आणि एकदम छान हे धिरडं तयार झालेलं आहे। याच पद्धतीने बाकीचे सगळे धिरडे मी करून घेतले आणि तुम्हाला दाखवते सगळे धिरडे इथे परफेक्ट असे इझिली भाजून झालेले आहेत आणि अगदी इझिली निघतात आणि खायलाही तितकेच छान लागतात। चला तर मग तुम्हाला ही झटपट तयार होणाऱ्या बेसनाच्या धिरड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही बेसनाची धिरडी आवडली असतील, रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन आपल्या या अगदी 10 मिनिटात होणारा अगदी सोपा नाश्ता रेसिपी तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर अगदी 10 मिनिटात हा तयार होणारा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात बनवलेली ही बेसनाची धिरडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट करून सांगा। चला तर मग झटपट आपला हा तयार होणाऱ्या झटपट रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा, त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला मग पटकन या बेसनाच्या धिरड्यांच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा. थँक्यू.